सर, आपल्या शाळेचं नाव काय आहे? म्हणजे कुठल्या गावामधली शाळा आहे ही? जामाकुळो ना? जमाकुळो. जमाकुळो, अच्छा. ओके. देवरी प्रकल्प. हा, ठीक आहे सर. ठीक आहे सर, ही आपली जी शाळा आहे ती कितवी ते कितवी आहे? मॅडम ही शाळा 1ली ते 12वी पर्यंतची शाळा आहे. 11वी 12वीला काय सायन्स आर्ट्स काय आहे? दोन्ही पण आहेत मॅडम, 11वी 12वी. अच्छा. आणि सर कोणतं मीडियम आहे? आमची शाळा 1 ते 5 ची इंग्रजी माध्यमाची आहे. 6 ते 7 सेमी इंग्लिश आहे. 8 ते 10 मराठी माध्यम आहे आणि 11वी 12वी सायन्स इंग्लिश माध्यम आणि आर्ट्स मराठी माध्यम. अच्छा, म्हणजे अजून 5 वर्षामध्ये पूर्ण शाळा इंग्लिश मीडियम होईल? येस मॅडम. ठीक आहे सर. 5वी 6वीला सेमी इंग्लिश म्हणालात ना तुम्ही? हो, 5वी 6वी 7वी. अच्छा, हा, 6वी 7वीला. ओके. 5 पूर्ण इंग्रजी आहे. ओके ओके. ठीक आहे सर, एक सेकंड. 8वी ते 10वी फुल मराठी मीडियमच आहे ना? हो मॅडम. सर, तुम्ही मुलांना जे आहे, आता आपलं बघा लास्ट टाइम जी मीटिंग झालेली होती तर आपलं त्याच्यामध्ये हेच बोलणं झालेलं की आपण मुलांना युट्यूब वरून आपले व्हिडिओ कसे दाखवू शकतो आणि ते जर पॉसिबल नसेल तर डाउनलोड नेटवर्कचा वगैरे जर इश्यू असेल तर डाउनलोड करून व्हिडिओज कसे दाखवू शकतो, है ना? तर ते करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? नाही मॅडम, ते करताना थोडाफार अडचणी आल्या, परंतु आमच्याकडे नेटचा थोडासा प्रॉब्लेमच आहे. परंतु तरी पण आम्ही यू कॅटॅपुल्ट फाउंडेशनचे जे व्हिडिओज होते ना, ते आम्ही रेग्युलर दाखवतो. रेग्युलर दाखवता येते? ओके. सर, तुमच्या शाळेमध्ये एखाद्या कुठल्या टीचरचा शॉर्टेज आहे का? मॅडम 12वीला 11वी 12वीला फिजिक्सचे लेक्चरर नाही आमचे. अच्छा, फिजिक्स टीचर नाहीये. सर, आपले ना फिजिक्सचे 11वीचे तर चांगले क्लासेस झाले, 3 धडे झाले आपले आता शिकून. केमिस्ट्री वगैरे युट्यूब वर आपले सगळे आहेत सेशन्स रेकॉर्ड केलेले. आणि 10वीला तर मीच शिकवले फिजिक्स, तर ते पण तुम्हाला युट्यूब वरून मिळेल सर. काय करा सर, मी आता जे सांगते मग मी तुमच्याशी नंतर बोलेल, आधी मुलांशी बोलते हे सांगून झाल्यावरती. तुम्ही ऑलरेडी आपल्या लाईव्ह मीटिंग मध्ये नाही जॉईन होता येत ना, जसं आता मी तुमच्या समोर लाईव्ह आहे तसं त्यांना नाही जमत आहे ना मुलांना. लाईव्ह मुलं कनेक्ट होतात की तुम्ही रेकॉर्ड केलेले सेशन नंतर दाखवता? रेकॉर्ड केलेले सेशन जास्त दाखवतो. रेकॉर्ड केलेलेच दाखवता. हा, लाईव्ह मध्ये शाळा चालू असताना दाखवायचं नाही म्हणून असं काहीतरी नोटीस आलेली ना? हा, ठीक आहे सर, काही हरकत नाही सर. मग ना प्लीज एक ना, आता मुलं दिवाळी नंतर माघारी येतील ना, तर एक गोष्टीची प्लीज काळजी ही घ्या की मुलांना ना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवा सर. तुम्ही कसं दाखवता? डाउनलोड करून दाखवता की कसं दाखवता? डायरेक्ट दाखवता युट्यूब वरून? डायरेक्ट म्हणजे जसं आपला जो चॅप्टर सुरू आहे ते चॅप्टर वाईज की नाही मॅडम, आम्ही चॅप्टर वाईज दाखवतो. चॅप्टर वाईज दाखवते. चॅप्टर वाईज मध्ये पण बघा भाग 1, भाग 2, भाग 3 असे आहेत. जसं आता बघा गुरुत्वाकर्षण धडा आहे 10वीचा पहिला धडा विज्ञानाचा, त्याच्यात टोटल 8 भाग आहेत. 8 भाग आहेत. हा सर, मग तुम्ही काय करू शकता ना, तुम्ही ऑलरेडी जर असं दाखवत असाल ना तर मग मुलांना हवं तर ह्याच्यासाठी मॉनिटर बनवा. आता तुम्हाला पूर्ण प्रोसेस माहितीच आहे. जे स्मार्ट स्टुडंट्स असतील त्यांनाच मॉनिटर बनवून ना त्यांनीच ते व्हिडिओ चालू करायची. पण सोबत ना त्यांना एखादी अशी जुनी पाणी वही किंवा रजिस्टर द्या की ते डेटा मेंटेन करतील. जसं बघा आज 16 तारीख आहे, 16 तारखेला गुरुत्वाकर्षण भाग 1 बघितला, उद्या 17 आहे भाग 2 बघितला, ते स्वतःच त्याच्यामध्ये लिहितील. ह्याने काय होईल ना, आपल्याकडे प्रॉपर ते सुव्यवस्थितपणे रेकॉर्ड मेंटेन राहील. आपल्याला स्वतःला पण समजेल की काय काय दाखवलं आणि काय काय दाखवलेलं नाहीये, कारण एवढ्या सगळ्या व्हिडिओज आहेत तर कसं लक्षात राहणार. आणि दुसरी गोष्ट ना सर, अजून एक मॉनिटर प्लीज जमलं तर, हे ऑप्शनल आहे पण जमलं तर नक्की करा की एक स्मार्ट विद्यार्थी प्रत्येक वर्गामधून ज्याचा स्वतःचा होमवर्क कम्प्लीट असतो,
तर आपला प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी ना होमवर्क दिलेला असतो, जो फक्त असं 10-15 मिनिटांमध्ये होईल असाच होमवर्क असतो, जास्त मोठा होमवर्क नसतो. तर तो होमवर्क विद्यार्थी स्वतः पण करेल आणि दुसरे पण विद्यार्थ्यांचा तो चेक करेल. कारण जोपर्यंत विद्यार्थी होमवर्क करत नाहीयेत व्यवस्थित, आपण म्हणू नाही शकत की त्यांना किती समजलंय, है ना. तर ह्या 2 गोष्टींची प्लीज सर अंमलबजावणी नक्की करा. आणि हे ह्याच्यासाठी की एक तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल नक्कीच. दुसरी गोष्ट ना सर, आपल्या हा उपक्रम राबवल्यामुळे तुमच्या शाळेमधून जे चांगले विद्यार्थी पास आउट होतील ना मार्क्सनी, त्यांना आपण स्कॉलरशिप देण्याचा प्लॅन करतोय. शिवाय त्यांना टेक्निकल सपोर्ट मिळावं म्हणून फ्रीमध्ये आपण लॅपटॉप पण देणार आहे, त्यांना डिजिटल सगळ्या गोष्टी जमायला पाहिजेत म्हणून. आणि विद्यार्थ्यांनाच देणारे असं नाहीये, ज्या शाळा हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे राबवतील ना, सक्सेसफुली रिझल्ट मिळेल जिथून, त्या शाळांना पण आपण असं त्यांचा सन्मान म्हणून किंवा मोटिवेशन म्हणून काहीतरी देण्याचा प्लॅन करतोय. तर मग तुम्ही रेकॉर्ड मेंटेन केले तर तुम्ही सांगू पण शकता की आम्ही ह्या दिवशी असे व्हिडिओज दाखवलेले आहेत. तर ही एक गोष्ट सर नक्की करा. दुसरी गोष्ट मला ही सांगायची होती की आपण ना महिन्यातून एकदा मुलांसाठी काही जनरल टॉपिक्स वरती क्लासेस घेणार आहोत. जसं की सायबर सिक्युरिटी काय असते, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, 10वी-12वी नंतर त्यांच्याकडे करिअरचे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, गुड टच बॅड टच काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती. तर त्यावेळी पण प्लीज तुम्ही ट्राय करा की ते लाईव्ह मीटिंगला जॉईन होतील. सांगा तुम्ही मुलांना हे जे लाईव्ह क्लासेस दाखवताय ते तुमच्याकडे काय आहे, प्रोजेक्टर आहे, टीव्ही आहे, काय आहे? मोठा स्मार्ट टीव्ही आहे. अच्छा, मोठा स्मार्ट टीव्ही. आता तुम्ही त्याच्यावरूनच कनेक्ट झालाय? नाही, आता तर डेस्कटॉपवर आहे माझा. अच्छा, मोबाईल वरून कनेक्ट झालंय मग आता? नाही, डेस्कटॉपवर आहे माझा ऑफिसचा. अच्छा, ओके, ग्रेट. डेस्कटॉपला आहे माझ्या. आणि स्मार्ट टीव्ही वेगळा आहे. आणि परत 2 मोठे आले आहेत आता 17 मीटर. अच्छा, किती स्मार्ट टीव्ही आहेत सर आपल्याकडे? आता सध्या एक चालू आहे मला, पण 2 परत मोठे आले आहे 2? ते दिवाळीच्या नंतर ऍक्टिव्ह होऊन जातील. ओके, ग्रेट. मग बघा, तुम्ही तर 8वी मध्ये एका, 9वीला एकाला, 10वीला असं एकाच वेळी 3 ठिकाणी पण लावू शकता. सर मग इंटरनेटचं वायफाय घेतलंय का? हो मॅडम. ओके, ग्रेट. आणि सर बघा, मी की नाही हे जोमाने सांगू इच्छिते की फक्त आपण मुलांना 10वी-12वी पर्यंतच हेल्प नाही करणार आहे. आपण मुलांचा व्यवस्थित ट्रॅक ठेवू शकलो आणि ऍटलिस्ट आपले असे 10 मुलं तरी निघतील ना की जे चांगलं अभ्यास करणारे असतील आणि उच्च शिक्षणामध्ये जर ते खूप इंटरेस्टेड असतील, त्यांचे 10वी-12वीचे मार्क्स चांगले असतील ना, तर आपण त्यांना ग्रॅज्युएशन मध्ये पण चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देण्याचा जे आहे त्यांना हेल्प करणार आहोत. करिअर त्यांचं जे आहे म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावरती योग्य ठिकाणी त्यांना नोकरी मिळेल, त्याच्यासाठी पण आपण प्लेसमेंटचं वगैरे पण बघणार आहोत. तर माझं हे म्हणणं होतं की हा उपक्रम तुम्ही ऑलरेडी चांगलं दाखवताय मुलांना व्हिडिओज वगैरे डाउनलोड करून, पण आता ह्याला प्रॉपरली तुम्ही रेकॉर्ड वगैरे पण जर केलं नोटबुक मध्ये आणि आपले तसे रिझल्ट निघाला की मग आपण ना व्यवस्थित, खास करून जी 8वी मध्ये आता मुलं आहेत तर ती आपल्याकडे बरोबर 5 वर्ष असतील आणि त्यांच्यावर आपल्याला प्रॉपरली पूर्ण काम करण्यासाठी वेळ मिळेल, तर आपण त्यांच्याकडून खूप चांगला रिझल्ट काढून घेऊ शकतो. आणि ऑफकोर्स नाव तुमच्या शाळेचंच होईल आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांचंच होईल त्याच्यामुळे, है ना. तर हा उपक्रम सर नक्की राबवा. मी आता सध्या तुमच्या मुलांशी थोडंसं बोलते, मग मी त्यांना फ्री करेल, मग ते वर्गात जाऊ शकतात. मग टीचरशी मी नंतर बोलते. तर 10वीच्या मुलींना पुढे बोलवा. सर फक्त मुली दिसतात आहेत, ही कन्या शाळा आहे का? नाही. मुलं पण आहेत का? अच्छा, बरं. मी असंच विचारलं की फक्त 10वीच्या मुली पुढे या बेटा. गर्ल्स एक एक करून नाव सांगा. परत बोल बेटा, फक्त नाव सांग पहिलं वालं. तुझं काय नाव आहे सेकंड वाली गर्ल? नीलम. आणि तुझं काय म्हणाली बेटा? कळलं नाही मला.
कामी. अच्छा, ओके. बेटा तुम्ही 10वीला आहात ना? तुम्ही मला पाहिले यापूर्वी? पाहिले मला ह्यापूर्वी तुम्ही? अच्छा, ओके. मी काय शिकवलंय मुलांनो ह्याच्यामध्ये व्हिडिओज मध्ये? तुम्हाला आठवते काय मी काय शिकवलेलं? थोडंफार काय? नाही आठवत आहे? अच्छा, तुम्ही कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओज बघितले? इंग्लिश, सायन्स, मॅथ्स. इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स. या तिघांपैकी कोणता तुम्हाला चांगला धडा शिकवलेला आठवतोय, समजलेला जो तुम्हाला चांगला, कुठल्या पण विषयाचा असू द्या, एखादं नाव सांगा. इंग्लिश. अच्छा, काय शिकवलेलं त्याच्यामध्ये त्या व्हिडिओ मध्ये मॅमनी? चॅप्टर्स पढाए मॅम. अच्छा, ठीक आहे. सायन्स आणि गणितामध्ये काय शिकलेलं तुम्ही, थोडंफार आठवतंय? बरं ठीक आहे, काय हरकत नाही गर्ल्स, इट्स ओके, टेन्शन नका घेऊ, आपण नॉर्मलीच बोलतोय, असंच. परीक्षा बिलकुल नाहीये तुमची. मला सांगा, खरं खरं सांगा, तुम्हाला व्हिडिओ मध्ये जे शिकवलं जातंय ते समजतंय का? थोडं तरी समजतंय का? हो मॅम. समजतंय, ठीक आहे. कोणता विषय सगळ्यात चांगला समजतोय? इंग्लिश आणि सायन्स. इंग्लिश आणि सायन्स चांगलं समजतंय. तुम्हाला त्याचा खरं फायदा होतोय अभ्यास करताना? हो मॅम. ओके, ठीक आहे. बेटा तुम्हाला दोघींना 10वी नंतर काय करायचंय करिअर? पोलीस बनणार. मोठ्याने बोल बेटा नीलम. पोलीस बनणार. अच्छा, पोलीस मध्ये भरती करायचंय. अच्छा, आणि कावी तू सांग. नाही ठरवलं अजून? अच्छा, इट्स ओके, काय ठरवलं नाही तर हरकत नाही. 11वी मध्ये काय घेणार आहे, सायन्स, आर्ट्स, हे तरी ठरवलं? सायन्स घ्यायचंय. बरं ठीक आहे. सायन्स घेतलं माहितीये ना, सगळं सायन्स जे आहे इंग्लिश मधनच असतं. तर तुमची जी 8वी 9वी 10वीची पुस्तक आहेत ना, त्या सगळ्या पुस्तकांमध्ये बघा सायन्स आणि मॅथ्सच्या कंसामध्ये इंग्लिशमध्ये त्यांचे शब्द दिलेत. जसं वनस्पतींचे वर्गीकरण आहे, त्याला कंसामध्ये दिलेलं असेल नाव, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. बलला इंग्रजीत काय म्हणतात, गुरुत्वाकर्षणला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, है ना? तर ते सगळे शब्द ना तुम्ही पाठ करा आतापासूनच. 10वीची परीक्षा झाल्यावर 2-2.5 महिने सुट्टी असते, तर ती सुट्टी हे शब्दार्थ पाठ करण्यासाठी, इंग्रजी समजून घेण्यासाठी वापरा. म्हणजे तुम्हाला मग 11वी 12वी मध्ये सायन्स अवघड नाही वाटणार. नाहीतरी मग खूप अवघड वाटतं मुलांना सायन्स घेतलं किंवा. ठीक आहे, ठीक आहे. गर्ल्स, आपण काय करू ना आता, जसं मी आता तुमच्या सरांना सांगितलंय की तुम्हाला लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवायला, आणि कदाचित तुमच्यापैकीच कोणाला तरी सर मॉनिटर बनवतील त्याच्यासाठी. तर मग आपण ना तुम्हाला नोव्हेंबर मध्ये पूर्ण 1 महिना सर व्हिडिओ दाखवून झालं ना की आपण मग डिसेंबर मध्ये वगैरे परत एकदा भेटू. ठीक आहे, मग मी तुम्हाला थोडेसे डिटेल मध्ये प्रश्न विचारेल. मग तुम्ही आन्सर बरोबर रेडी असायला पाहिजे की तुम्ही कुठल्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं, त्याच्यावर आधारित, तुमच्या सिलेबसवर आधारित थोडेसे प्रश्न विचारेल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये व्हिडिओच्या शेवटी जो दिलाय तो होमवर्क पण नक्की करा. ठीक आहे, ठीक आहे गर्ल्स, तुम्ही आता मागे बसू शकता किंवा वर्गात जाऊ शकता तुमच्या शिक्षकांना जसं विचारून. तुमचे जर वर्ग चालू असतील तर 9वीच्या मुली पुढे या आता. अच्छा, मुलींनो आपली नावं सांगा तुम्ही एक एक करून. नम्रता. भूमिका. भूमिता. अच्छा बेटा, तुझं काय नाव आहे? प्रिन्सी. निमसी. प्रिन्सी. अच्छा, ओके. तुम्ही सांगा, तुम्ही मला पाहिले मुलींनो यापुढे, यापूर्वी काय शिकवलेलं मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये? सायन्स. सायन्सचा कोणता धडा शिकलेलो आपण? 6वा. नाव आठवतंय त्या धड्याचं? वनस्पतीचे. अच्छा, एक मिनिट.
हा ठीक आहे बेटा. आणखी कोणते कोणते व्हिडिओज पाहिलेले? मॅथ्स और इंग्लिश. हा कोणते? मॅथ्स, इंग्लिश. अच्छा, मॅथ्स आणि इंग्लिश. ओके ठीक आहे. कोणता विषय चांगला समजतो बेटा शिकल्यावरती? इंग्लिश. इंग्लिश. इंग्लिशचं काय शिकलेलं आठवतंय? मॅम एक चॅप्टर पोयम. पोयम. एक पोएम होती का? अच्छा, त्या पोएमचं नाव आठवतंय? वॉक स्लो. वॉक स्लोली. यस. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. गर्ल्स, तुम्हा दोघींना काय बनायचंय पुढे जाऊन? मैम मुझे साइंस लेना है और मैं नर्सिंग लूंगा. अच्छा, साइंस लेके आप नर्सिंग करोगे. अच्छा, तो अभी 10th की गर्ल्स को जो मैंने बोला वो आपके लिए भी है कि वो आपको इंग्लिश में वर्ड्स को अच्छे से हैड करना पड़ेगा. अच्छा बेटा, तुला काय बनायचंय? पुलिस. पुलिस में जाना है. अच्छा अच्छा, वेरी गुड वेरी गुड, बहुत अच्छी बात है. तो पढ़ाई अच्छे से अभी से करनी पड़ेगी. आप ऑलरेडी जो है वो 10th के एकदम पास आ गए हो ना. अभी 4-5 महीने के बाद तो 10th में ही चले जाओगे आप लोग. तो अभी से अच्छे से पढ़ाई करो. अच्छा, मुझे सच सच बताओ, तुम लोगों को ये वीडियोस में से सच में समझ में आता भी है? मराठी अच्छे से समझ में आता है तुम लोगों को? हिंदी भी समझ में आता है अच्छे से? ओके ग्रेट, बहुत अच्छी बात है. ठीक है, तो अभी ना आप लोग जब लाइन में वीडियोस देखोगे ना, तो उसके बाद हम लोग फिर से दिसंबर में मिलेंगे और फिर मैं आपसे वापस से क्वेश्चंस पूछूंगी, कुछ ऐसे ही सिंपल वाले ही क्वेश्चंस. ठीक है ठीक है गर्ल्स, अभी आप अपने क्लास में जा सकते हो. थँक यू सो मच. 8वीच्या मुली पुढे या. गर्ल्स, मला सांगा, मी मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू तुमच्याशी? हाँ, मराठी, हिंदी. हिंदी. अच्छा, आप लोगों को हिंदी ज्यादा कंफर्टेबल है? अच्छा अच्छा ठीक है, हिंदी में बात करते हैं. सबसे पहले अपना नाम बता दो दोनों. श्वेता विलास मनाली. चैताली. श्वेता. वेता. वेताली. श्वेता विलास मनाली. अच्छा, सिर्फ वेता. ओके ओके बेटा, आपका क्या नाम है? साधना. साधना. ओके, वेदा और साधना. अच्छा गर्ल्स, आपने कौन कौन से सब्जेक्ट की वीडियोस देखी? साइंस, इंग्लिश. साइंस और इंग्लिश देखा. ओके, मैथ्स नहीं देखा? हम नहीं थे मैम. अच्छा अच्छा ठीक है. साइंस और इंग्लिश का आप लोगों ने जितना भी देखा, समझ में आ रहा है आपको? यस मैम. समझ में आ रहा है आप लोगों को? अच्छा ठीक है गर्ल्स, एक कोई तो चैप्टर का नाम वीडियो में से देखने के बाद आपको लगा कि वाह ये बहुत अच्छे से समझ में आया, ऐसा कोई चैप्टर का नाम बता सकते हो आप? किसी भी सब्जेक्ट का चलेगा. अच्छा ठीक है, कोई बात नहीं कोई बात नहीं, अगर याद नहीं आ रहा है तो. अच्छा गर्ल्स, मुझे बताओ, तुम दोनों को क्या करना है 10th के बाद? किस चीज में करियर बनाना है? साइंस लेके नर्स करना है. साइंस लेना है? यस मैम. अच्छा, साइंस लेके क्या करोगे? नर्स. नर्स बनना है. ठीक है, आपको सोचा नहीं है अब तक? नहीं. हाँ ठीक है, कोई बात नहीं, अभी आपके पास टाइम है, अच्छे से सोच सकते हो. थोड़ी इंफॉर्मेशन निकालो. आपके कॉलेज में 11th-12th के भी बच्चे हैं, तो जो सीनियर बच्चे हैं 11th की गर्ल्स है, उनसे पूछो साइंस कैसा लग रहा है, साइंस में क्या क्या होता है. आर्ट्स वाले बच्चों से भी पूछो आर्ट्स में क्या क्या होता है, और फिर उसके बाद सोच समझ के आप डिसीजन ले सकते हो. ठीक है गर्ल्स, हम लोग ना आपको आपके टीचर्स ऐसी लाइन में वीडियोस दिखाएंगे ना, उसके बाद आपको शायद ज्यादा अच्छे से समझ में आएगा ना, तो आपको याद भी रहेगा आपने क्या सीखा है ना. तो फिर उसके बाद में मैं वापस से आप लोगों के साथ मीटिंग करूंगी, तब जरूर मुझे बताना कि तब आपको कितना समझ में आ रहा है. ठीक है, तो अभी आप अपने क्लास में जा सकते हो.
थैंक यू सो मच। कल एग्जाम है आप लोगों की? यस मैम। कौन सा है कल? स्कॉलरशिप का मैम। स्कॉलरशिप की एग्जाम है, ओके ठीक है। Yes, ma'am. ऑल द बेस्ट बेटा, ऑल द बेस्ट। ठीक है, आप जा सकते हो क्लास में। थैंक यू मैम। थैंक यू। हा सर, थँक्यू सो मच, तुम्ही मुलांना भेट करून दिली आणि तुम्ही तिघे पण इथे बसलाय। सर तुम्ही प्रत्येक जण आपलं आपलं नाव सांगून तुम्ही कोणत्या वर्गाला शिकवता आणि कोणता विषय शिकवता ते पण जरा सांगा। मी धनराज प्रेमलाल शर्मा आहे, मी मुख्याध्यापक आहे आश्रमशाळा जमापुरेला। माझ्याकडे 10वीचा गणित विषय आहे। 10वीचा गणित विषय आहे, ठीक आहे। सर तुमचं नाव परत एकदा सांगा ना, आवाज नीट आला नाही। धनराज प्रेमलाल शर्मा। अच्छा, ओके सर, ओके ठीक आहे। ठीक आहे, तुम्ही सर नेक्स्ट। माझं नाव मुजम्मिल खलील शेख। अच्छा, मी इयत्ता 8, 9, 10 ला विज्ञान विषय शिकवतो। ओके ओके ग्रेट, ठीक आहे सर। सर आणि तुमचं? नरेंद्र कुमार तिलकचंद गिरधारी। मेरे तरफ में है हिंदी है और गणित है। अच्छा, ओके 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 ठीक आहे सर, ठीक आहे। म्हणजे मेनली आता तुमच्याकडे फिजिक्स टीचरचाच शॉर्टेज आहे 11वी 12वी साठी। बाकी तर आहेत सगळ्या सब्जेक्ट, हा बाकी सगळ्या सब्जेक्टचे आहेत, ठीक आहे सर। सर आपलं की नाही 11वीचे ना 2 प्रॅक्टिकल पण मुलांना ऑनलाईन करवले आणि 3 धडे पण शिकवून झालेत। मी तुमच्या नंबरवरती प्लेलिस्ट पाठवून देते। आता मुलं सुट्टीवर जाणार आहेत, तर जर पॉसिबल असेल, जर त्या मुलांकडे घरी मोबाईल वगैरे असतील, तर त्यांचा जर पालकांचा व्हॉट्सअप ग्रुप बीप जर तुम्ही बनवला असेल, तर त्याच्यामध्ये हवं तर लिंक टाकून द्या, ज्याला बघायचे ते बघतील कमीत कमी, है ना? हा मॅडम, आमच्याकडे 11वीचा आणि 12वीचा विद्यार्थ्यांचा सायन्स वाल्यांचा ग्रुप आहे, मी त्याचा ऍडमिन आहे आणि त्याच्यात टाकून देतो। ओके ग्रेट ग्रेट, मी तुम्हाला मग पाठवून देते व्हिडिओज आपली मीटिंग संपल्यानंतर थोड्या वेळानंतर ना, तर ते त्यांना नक्की दाखवा। झालं आता माझे काही थोडेसे जनरल क्वेश्चन्स आहेत। संजय सर, संजय सर, अच्छा ते अजून एक जॉईन झालेत ना, त्यांच्याशी मी बोलत होते, ठीक आहे, काय हरकत नाही। शिक्षक आहे तुमच्या तिकडचे शिक्षक आहेत ते? माझ्याकडे इंग्रजी शिक्षक आहे, पण ते एका मुलाचा दाखल झाल्यासाठी बाहेर गेले। अच्छा अच्छा अच्छा, संजय त्यांनी सर सोडली मीटिंग तरी चालेल, ऍक्च्युली तशी त्यांची गरज नाहीये। माझी 3 वाजता मीटिंग आहे ना अजून एक, मला वाटलं त्या मीटिंग साठी कोणीतरी जॉईन तर नाही झाले असं मला वाटलं। ठीक आहे सर। सर मला हे विचारायचं होतं की आपला जो 10वी 12वीचा निकाल आहे तो कसा लागतो जनरली शाळेचा? निकाल तर 100% आहे मॅडम, पण पर्सेंटेज आमच्याकडे कमी पडतो। तरी 10वीला ह्या वर्षी किती होतं हायएस्ट टॉपरचा पर्सेंटेज, आणि 12वी वाल्याचा किती होता? 75% 10वीचा होता आणि 12वीचा खूप कमी होता मॅडम, 54% होता। अच्छा अच्छा, हा नाही म्हणूनच सर आपण सर भेटतोय ना, आपण त्यांची पर्सेंटेज वाढवण्याचं जे आहे जेवढा होईल तेवढा आपण प्रयत्न करू, काही हरकत नाहीये। सगळे आदिवासी मुलं आहेत? हो मॅडम, सगळे। हा सर मला हे विचारायचं होतं, हे यांना हिंदी जास्त समजत होतं, तिकडे हे लोक हिंदी बोलतात? घरी हिंदी बोलतात आणि आमच्या पासून 5 किलोमीटर छत्तीसगडची सीमा आहे। म्हणून छत्तीसगड सीमेवर आहोत, त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी हिंदीला जास्त बोलणं चालणं करतात। हा बॉर्डर वरती आहे सर, ते हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहेत ना, ते ऍक्च्युली आपल्यासाठी एक प्लस पॉइंट पण होऊ शकतो। आपण ना त्यांच्यासाठी पुढे जाऊन इंग्लिश स्पीकिंगचं पण काहीतरी करायचा प्लॅन करतोय। मग त्यांना ती जे फॅकल्टी आपली इंग्लिश जे शिकवणारे असतील ते हिंदी मधूनच मुलांशी बोलतील, तर मग त्याचा त्यांना समजेल पण चांगलं आणि फायदा पण होईल। सर तुमच्याकडे लॅब आहे का? येस मॅडम, फिजिक्सची, केमिस्ट्रीची, बायोलॉजीची लॅब आहे, त्याच्यामध्ये सगळे उपकरणं वगैरे आहेत? भरपूर आहेत मॅडम, सगळं आहे, ओके ग्रेट, चला चांगली गोष्ट आहे। चालेल सर। सर आपली मुलं जे आहे तुमच्याकडेच 10वी झाल्यानंतर 11वी 12वी कंटिन्यू करत असतील, तुमच्या
सगळेच्या सगळे 11वी-12वीला ऍडमिशन घेतात, पुढे कंटिन्यू करतात? हो, सगळे करतात. ठीक आहे सर. 12वी झाल्यानंतर मग अशी किती मुलं असतील की ज्यांनी चांगलं करिअर बनवून कुठल्या तरी कामामध्ये चांगले रुजू झालेत, आणि अशी किती मुलं असतील की जे काही करू नाही जास्त शकले म्हणून शेतीकडे वळले किंवा मजुरीकडे वळले? 50% तर छोटे मोठे कोर्सेस करून ITI वगैरे करून जॉब करण्याचा प्रयत्न करतात, अगदी सायन्सचे विद्यार्थी. पण मागच्या वर्षी 2 मुली आमच्या ऍग्रिकल्चर कॉलेजला लागल्या. कुठल्या कॉलेजला? BSc ऍग्रिकल्चरला. अच्छा, BSc ऍग्रिकल्चरला गेल्या. ओके, ग्रेट ग्रेट, चांगली गोष्ट आहे. एक मुलगी मागच्या वर्षीचा फ्लॅटला नंबर लागला, नॅशनल युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजला आहे. ओके, ग्रेट. आणि शेतीकडे आणि मजुरीकडे किती वळत असतील, किती टक्के वळत असतील? साधारणतः 40% वळतात. 40% वळतात. खूपच कमजोर आहे बघा. त्याच्यामुळे ते कसं आहे, शिकण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्राधान्य घेतात. पण सध्या आमच्या परैक्ते मॅडमनी फार छान छान उपक्रम राबवले आहेत. तर आता यावर्षी आमचे 4 विद्यार्थी 11वीचे कळमनुरी इथं JEE नीटच्या क्लासेससाठी जाणार. ओके, ग्रेट. सर, आपण ह्याचे पण ऑनलाईन क्लासेस घेण्याचा प्लॅन करतोय. काय वर्कआउट झाले की ते तुम्हाला कळवतो आपण JEEचं पण. कारण ते JEEचे तिकडे काही ठिकाणी गडचिरोलीमध्ये जे कोचिंग देते कोणती तरी एक संस्था, पण ते काहीच विद्यार्थ्यांना निवडतात ना परीक्षा घेऊन, सगळ्यांना नाही देत जेवढे इंटरेस्टेड आहेत. तर जे इंटरेस्टेड आहेत त्यांना मग न निवडता जर सगळेच इंटरेस्टेड असतील तर त्यांना ऑनलाईन तर काय आपण किती पण मुलं घेऊ शकतो ना. तर त्याचं पण आपलं बघूयात, काहीतरी प्लॅनिंग चाललेलं आहे प्रेमा मॅमचं. जे काय असेल आपण तुम्हाला कळवू. तुम्ही सगळेजण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍडेड आहात ना? हो सर. मी की नाही काही दिवसापूर्वी एक गुगल फॉर्म टाकलाय सर आपल्या देवरीच्या ग्रुपमध्ये. तर तिकडे तो गुगल फॉर्म 8वी 9वी 10वीच्या मुलांची माहिती कलेक्ट करण्यासाठी आहे. तर तो फॉर्म सर तुम्ही प्लीज जरा 2 दिवसामध्ये भरला ना, सुट्टी लागायच्या आधी, तर बरं होईल. एकच फॉर्म आहे आणि बघा एकच लिंक आहे. तर जेवढे विद्यार्थी असतील त्या सगळ्यांसाठी तो फॉर्म भरायचा आहे. 8वी 9वी आणि 10वी, फक्त 3च 8वी 9वी 10वीचे. सर, आपली 8वी 9वी 10वीची पटसंख्या किती आहे? 8वीला मॅडम 33 आहे. 8वीला 31 आहे. हा, 33 आहेत, 33 आहेत. 9वीला 27. हा, 27 आणि 10वीला 4 आहे. हो. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. म्हणजे अशी 40च्या आसपासची 40च्या आसपासची संख्या आहे आपली. ठीक आहे, ग्रेट. सर, पालक जे आहेत हे विद्यार्थ्यांचे, ते प्रामुख्याने काय करतात? शेतकरीच आहेत ते पण? शेतकरी, त्यांचे स्वतःच्या शेतमजूर शेतकरी. जे तुम्ही म्हणताय शेतमजूर आहेत म्हणजे त्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी नाहीयेत, दुसऱ्यांच्या जमिनीवर जाऊन काम करतात. असे शेतमजूर किती असतील ज्यांच्याकडे जमिनी पण नाही? कारण त्यांची मग खूपच जास्त वाईट परिस्थिती असेल. 20% तरी आहे. मग ते असं तरी पण ते मुलांना तुमच्याकडे शिक्षण देतात? आमच्याकडे कसं मला सगळ्या सुविधा असतात ना, त्याच्यामुळे तिथं टाकून देतो आणि ते पुढे कामाला बाहेर जातात. हा, नाही, कधी कधी काय होतं, मुलांनाच ते थोडे मोठे झाले की कामाला लावतात शेतीमध्ये वगैरे, असं होतं ना, फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी. म्हणून मी विचारलं. सर, मुलींचं कसं आहे? मुलींचं शिक्षण चांगलं आहे? मुलींना दाखला देतात शाळेमध्ये पेरेंट्स? अच्छा, कारण आधी असं व्हायचं ना, मुलांचे जास्त लाड, मुलींना प्राधान्य नाही दिलं जायचं, मुलांना दिलं जायचं, असं काही नाही. कुटुंबात मॅडम तशी मुलींना जास्त मान दिला जातो, स्त्री कुटुंब पद्धती असल्यामुळे, नाही का? ओके, हे मला नवीन कळलं. म्हणजे हे सगळ्या आदिवासी लोकांचं असंच असतं की मुलींना जास्त प्राधान्य देतात. अच्छा अच्छा, चला, ही चांगली गोष्ट आहे. सर, एक झाले आता 2-3च प्रश्न की आपली जे वसतिगृह बनलेले असेल मुला मुलींसाठी राहण्यासाठी, ती पक्की बिल्डिंग आहे? पक्की बिल्डिंग. आणि तिथे ज्या आपल्या मूलभूत गोष्टी आहेत, जसं पिण्याचं स्वच्छ पाणी, लाईट, वॉशरूम क्लीन असायला पाहिजेत वगैरे, ह्या सगळ्या सोयी त्यांना दिल्या, सगळ्या सोयी दिलेल्या जातात. ठीक आहे. सर, शाळा चालवताना तुम्हाला प्रामुख्याने कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?
अडचणी तशा काही नाही मॅडम. आता तसं ऑनलाईनची कामं जास्त झाल्यात. प्रत्येक वेळा विभागाकडून माहिती येते, काही शिक्षण विभागाकडून माहिती येते. कसं आमच्याकडे क्लरिकल स्टाफ नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकांकडूनच करून घ्याव्या लागतात आम्हाला. हा, त्याच्यामुळे थोडं वर्कलोड वाढत असेल. हीच अडचण आहे, बाकी दुसरी काही अडचण नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. आणि मी बाकीच्या शाळांमधून मला असा फीडबॅक मिळालेला, कदाचित तुमच्या शाळेत तसं असेल तर सांगा मला, की पालक विद्यार्थ्यांना आता सुट्टीला घेऊन जातात, तर सुट्टी संपली तरी खूप दिवस आणून नाही देत, असं समजून काहीतरी तो म्हणायचं. आहे मॅडम, तो प्रकार आहे, पण तो कमी होत आहे. आता कमी होत आहे ते. वारंवार पालकांची संवाद साधून नाही का, ते कमी झालं. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सर, तुमच्या बाजूने तुम्हाला काही पण शेअर करायचं असेल तर जरा सांगू शकता तुम्ही. सर तुम्ही जर, हा सर बोला. सगळं व्यवस्थित आहे मॅडम, असं काही करण्यासारखं नाही आहे. फक्त कसं मुलांचा फायदा व्हायला पाहिजे, मस्त तो आमचा मोटिव्ह आहे. हो, थँक्यू सो मच सर. काय आहे ना, आम्ही फक्त तुम्हाला इथून ऑनलाईनच जेवढं आमच्याकडून होते तेवढं सपोर्ट करू शकतो. बाकी ऑन ग्राउंड तर तुम्ही सगळेच काम करताय, आणि तुम्ही सगळ्यांनी सहयोग नाही दिला तर मग काही होऊच नाही शकत. आणि ओव्हरऑल आता बघा, मी खूप वेगवेगळ्या, आता सगळंच आपलं पूर्ण नागपूर रिजन मधले सगळ्या ज्या आश्रम शाळा आहेत, देवरी मधल्या असू द्यात, अहेरी मधल्या असू द्यात, गडचिरोली मधल्या, तर टोटल आपले जे 9 विभाग आहेत त्या सगळ्या शाळांबरोबर एक एक करून मी रोज मीटिंग करते. तर तुमच्या इकडे चांगलंय की फक्त एकच टीचरचा शॉर्टेज आहे. 2-3 शाळा अशा भेटल्या, एक मराठी किंवा हिंदी विषय सोडून सगळ्या विषयासाठी टीचर्सच नाहीयेत. आणि तिकडे तर तिकडे तर आहे मॅडम, प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तिकडे शिक्षक मंडळी कमी आहे, आणि बाहेरचे लोक तिकडे नोकरी करायला पण यायला घाबरतात. करेक्ट करेक्ट, ठीक आहे सर, चालेल. मग आपल्याकडे माझ्या बाजूने तर झालंय आता सगळं बोलणं. आपण आता डिसेंबर मध्ये वगैरे एकदा भेटू, ज्यावेळी तुम्ही हे लाईनीमध्ये जर व्हिडिओ दाखवू शकाल ना मुलांना, त्याच्यानंतर फीडबॅक घेण्यासाठी. मग ती वाली मीटिंग प्रामुख्याने फक्त मुलांबरोबरच असेल. आणि शिवाय मग जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये पण मग त्यांना नक्की जॉईन करवा. आणि हो सर, आपण ना पुढे जाऊन मुलांबरोबर वर्कशीट्स, म्हणजे तुमच्या बरोबर आम्ही वर्कशीट्स शेअर करू, छोट्या छोट्या प्रश्नपत्रिका. त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात काहीच नाही करायचंय. मुलांना फक्त ती प्रोजेक्टरवर लावून द्या, स्क्रीनवर, टीव्हीवर. ते बसून स्वतःच सोडवतील, आणि शेवटी त्याच्यात उत्तर आहेत, ते उत्तर पण मग स्वतः चेक करतील. तर त्यांची स्वतःची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, चालेल सर. मग आपण आता मीटिंग आजची इथे संपवू शकतो. थँक्यू, तुम्ही वेळेवर एकदम जॉईन झाला, वेळेच्या आधीच जॉईन झाला, त्याच्यामुळे बघा आपली अर्ध्या तासामध्ये मीटिंग कम्प्लीट झाली. थँक्यू सो मच सर, थँक्यू. नाईस टू टॉक टू यू ऑल. फक्त आपलं जे बोलणं झालंय ते बघा किती करू शकताय तुम्ही. झालं तर खूप बरं होईल. आणि आपण टार्गेट सुरुवात आहे मॅडम, होईल मॅडम. कसं आहे, सुरुवातीला कसं विद्यार्थ्यांना असं वेगळंच वाटायला लागलं होतं की बाबा आवाज कधी कधी यायचा नाही, कशाला आम्हाला सर शिकवतात आणि इकडे कशाला बसायला लावतात, हे काही वेगळं झालं. हे कसं आता त्यांना हळूहळू कसं वर्गातल्या काही गोष्टी राहून जातात, ते इकडे येतात, आणि इकडे काही गोष्टी तिकडे होऊन जातात, त्यांचं रिपिटेशन होऊन जाते अभ्यासाचं. त्याच्यामुळे राईट राईट राईट. नाही, तेच असतं, नवीन गोष्ट असते तर नॉर्मली माणसाचा हा नेचरच आहे की तो थोडासा त्या विरोधामध्ये असतो. हळूहळू मग त्याची मानसिकता बदलते, थोडा ऍडजस्ट होतो, आणि मग नंतर त्याला ते सोपं वाटायला लागतं. तेच मी तुम्हाला हे जे रेकॉर्ड वगैरे करायचं पण सांगितले ना, जरा पहिले 2-3 दिवस फक्त मुलांवरती लक्ष द्यावं लागेल की ते व्यवस्थित करतात का. नंतर मग ते रुटीनच काम होऊन जाईल, है ना. ठीक आहे सर, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आता तुम्ही लिव्ह होऊ शकता. थँक्यू.